सादर करीत आहोत छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया 10वा आणि अखेरचा भाग. मला सगळ्यात टॉप करायचंय. गेमिंग चॅटिंग करण्यासाठी लेटेस्ट मोबाईल हाती धरायचा आहे. मला सगळ्यांचा राग आलाय. अरे 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 शांतता राखा. ठीक आहे नाही करणार मारामारी. आमच्याशी थोडं बोला तरी. मुलांची खुशी किंवा नाखुशी, आशा निराशा भावनांची भाषा समजून तर घेऊया. छोट्यांचं मोठं विश्व, छोट्यांचं मोठं विश्व. श्रोतेहो नमस्कार. छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. एखादा मोठा हॉल असतो, त्या ठिकाणी खूप जण एकत्र आलेले असतात, परंतु प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये रमलेला दिसतो. एकमेकांशी कुणीच संवाद साधत नाही. असं चित्र आजकाल दुर्दैवाने अनेक ठिकाणी दिसून येतं. अगदी लहान मुलंसुद्धा एकत्र आल्यानंतर एकमेकांशी बोलण्याऐवजी स्क्रीनमध्ये हरवलेली दिसतात. ही सुद्धा एक फार मोठी समस्या झालेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला यांना. क्लिनिकल सायकोलॉजी या विषयामध्ये त्यांनी MA ची पदवी संपादन केलेली आहे आणि ADHD आणि लर्निंग डिसॅबिलिटी या विषयासंदर्भात त्या अधिक काम करतात. नमस्कार. नमस्कार. आजच्या काळामध्ये मुलांचा स्क्रीनचा वापर हा कितपत योग्य आहे? कसं असतं, आजच्या काळात आहे ना, स्क्रीन आपण पूर्णपणे टाळू शकत नाही. जेव्हा ते माहितीसाठी, काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी, शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात, तर त्यांचे बुद्धिमत्तेची डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी मुलं जसं गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं, तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात. म्हणून गरजेचं काय असतं की ते किती प्रमाणात आणि काय विषयाकडे बघतात स्क्रीनवर, ते खूप महत्त्वाचे गोष्टी असतात. म्हणजे काही वेळेला पालक असं मुलांना एक ठरवून स्क्रीन टाईम देतात. तो ठराविक स्क्रीन टाईम दिलेला असताना त्यातसुद्धा मुलं काय पाहतात राईट, याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. हो, ते खूप गरजेचं असतं. बरं, पण मग जास्त स्क्रीन वापरला गेला तर त्याचे परिणाम हे शरीर आणि मन दोन्हीवर होत असतात. त्याबद्दल सांगा. नक्कीच. कसं असतं, सर्वात पहिला परिणाम झोपेवर होतोय, कारण स्क्रीनमध्ये जे लाईट UV रेज पडतात ते त्यांची स्लीप डिस्टर्ब करतं. त्याच्यानंतर हळूहळू त्यांच्या लक्ष केंद्रित करण्याची जी क्षमता असते ते कमी होतं आणि त्यांची हायपर ॲक्टिव्हिटी खूप वाढते आणि हळूहळू त्यांचे चिडचिडपणा, रागराग, अधीरपणा ते सगळं खूप वाढतं. आणि हे फक्त मानसिक, फक्त त्यांच्या व्यवहारामध्ये बदल नाही, त्यांना शारीरिक त्रास पण होतोय. डोळ्याला त्रास येणं, पाठ किंवा मानदुखीची कंप्लेंट्स खूप करतात ते लोक. आणि हे असतात ना, त्यांचे सोशल इंटरॅक्शन म्हणजे खूप जास्त स्क्रीनमध्ये असल्यावर काय असतं की फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे शारीरिक हालचाल नसतं, खेळायला जात नाही. नंतर त्यांचा संवाद कमी असतं आणि हळूहळू ते आपल्याच दुनियाकडे जातात आणि स्क्रीनवर त्यातच हरवून जातात. त्यांचा जग पूर्ण स्क्रीनमध्येच बनून जातो. तर हे सगळी लक्षणे आपल्याला दिसतं मुलामध्ये. आणि शिवाय तासनतास बसून राहणं एकाच जागी हे सुद्धा वाढत असेल. कोणत्या वयोगटासाठी किती स्क्रीन टाइम, असं काही गणित आहे का? कसं असतं की जेव्हा मुलं 5 वर्षाचा खाली असल्यावर जर आपण स्क्रीन टाळली तर ते खूप महत्त्वाचे असतं, कारण ते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचे वय असतात. तर त्यांना बाहेर जाऊन खेळणं, लोकांशी संवाद करणं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये टाकणं ते गरजेचं असतं. नंतर जेव्हा 6 वयानुसार जेव्हा मुलं येतात तेव्हा असं रिसर्च पण काय सांगतात की 1 किंवा 1.5 तास इज मॅक्झिमम ते लोक स्क्रीन बघू शकतात. मग तो टीव्हीचा असेल किंवा मोबाईलचा असेल. हो, ते कोणती पण स्क्रीन असू शकते. पण जसं मी आधी म्हटली की फक्त टाइम गरजेचं नसतं, ते काय बघतात, जे गोष्टी ते बघतात ते त्यांच्या वयानुसार आहे की नाही ते पालकांनी बघणं ते खूप गरजेचं असतं. कारण त्यांना कळत नाही, त्यांची मॅच्युरिटी नसते, तर इकडे तिकडे बघून ते लोक काहीतरी एक्सपेरिमेंट किंवा करतात. पण पालकांनी हे मॉनिटर करणं खूप गरजेचं असतं. मुलं स्क्रीनला ॲडिक्ट का बरं होतात? त्याचे खूप वेगवेगळे कारण असतात. पहिलं हेच रिकामेपणा, त्यांना काहीच करायला नसतं किंवा इझी एंटरटेनमेंट, फक्त सिम्पल एंटरटेनमेंटसाठी ते लोक स्क्रीन वापर करतात. दुसरं कारण काय असतं की काही पालकं स्वतःच्या जीवनामध्ये खूप बिझी असतात किंवा मुलांकडे त्यांचे लक्ष देता येत नाही, म्हणून
ते मुलं हळूहळू स्क्रीनकडे जातात. नंतर फिअर ऑफ मिसिंग आउट, अरे माझा मित्र काय करतोय, त्यांनी काय पोस्ट टाकलंय, माझा व्ह्यूवर किती कमेंट आलं, हे बघण्यासाठी पण स्क्रीनचा वापर जास्त होतो. चक्र आहे ते एक हो, म्हणजे हो. आणि कसं असतं की आजकाल सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म खूप मोठा झालाय, तर मुलं काय करतात की स्वतःची आयडेंटिटी बनवण्यासाठी आहे ना ते स्क्रीनचा वापर खूप करतात. सर्वात पहिल्या गोष्टी की आपण जे काही स्क्रीन टाईम असतं त्यासाठी रूल्स ठेवणं ते खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतरच काही घरात असताना आपण काही एरियाजमध्ये नो स्क्रीन झोन बनवू शकतात. अच्छा. जसं की जेवताना, बेडरूमवर असताना, झोपताना, जेव्हा तुम्ही घरात संवाद करतात किंवा गप्पा मारतोय आपण गप्पा आपसात. मारतात किंवा फॅमिली टाइम स्पेंड करतात, तेव्हा नो स्क्रीन झोन असं ठेवणं आवश्यक असतं. नंतरच कसं असतं, खूप सारे मुलं रोल मॉडेलिंग कडून शिकतात. तर जर पालकांनीच स्वतःहून स्क्रीन कमी केलं, म्हणजे कामातून घरी आल्यावर त्यांच्या लक्ष मुलांकडे असणं, मुलांबरोबर होणं, मुलांबरोबर गप्पा मारणं, त्यांच्याबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करणं, त्याच्यामध्ये ठेवलं तर हळूहळू मुलं पण शिकतात की माझा पालक खूप स्क्रीनकडे जात नाही, तर मी पण असं हळूहळू कमी करून फॅमिली बॉन्डिंग कडून किंवा फॅमिली सोबत माझ्या भावना बिल्ड करणं ते गरजेचं आहे. मुलांना पण ते आवडू लागतं. म्हणजे मुळात पालकांनी मोबाईलचा वापर किंवा स्क्रीनचा वापर हा कमी करायला हवा. हो, म्हणजे आपल्या वागणुकीमधून, आपल्या आचरणातून उदाहरण घालून द्यायला हवं. हो, ते खूप इम्पॉर्टंट असतं. स्क्रीनच्या ऐवजी मुलांना काही हेल्दी पर्याय असे आपण सुचवू शकतो का? हो, खूप सारे गोष्टी असतात. जसे आपण त्यांना काहीतरी खेळाचा छंद लावणं, क्रिकेट खेळणं, स्विमिंग जाणं, जे काही मुलांना आवडते ते खेळामध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करणं. नंतर काही मुलांना काही क्रिएटिव्हिटी आवडते, तर ड्रॉइंगमध्ये टाकणं, पेंटिंगमध्ये, की त्यांना काहीतरी दुसऱ्या क्रिएटिव्हिटी स्किल्स त्यांची वाढवी, किंवा काहीतरी रीडिंग किंवा बोर्ड गेम्स असावं, किंवा काही न करताना खाली गार्डनमध्ये जाऊन त्या वॉक करून येणं, जे काही असतात ते आउटडोअर ऍक्टिव्हिटीमध्ये आपण त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं तर हळूहळू ते स्क्रीन युजेज त्यांचे कमी होतोय. बरोबर. जर मुलांना स्क्रीनची सवय किंवा ज्याला आपण व्यसनच म्हणू ते लागलं असेल तर ते नियंत्रणात कसं आणता येईल? सर्वात पहिल्या गोष्टी पालक काय करतोय, फोन काढून घेतात, पण त्याच्यामुळे काय असतं की त्यांना ऑलरेडी सवय झाली आहे, तर पटकन काढण्यापेक्षा हळूहळू टायमिंग कमी करणं, दॅट इज द फर्स्ट स्टेप ते करू शकतात. नंतर त्यांच्या डेली रुटीनसाठी त्यांना एनकरेज करणं की टायमावर सगळी गोष्टी होतात की नाही ते बघणं, आणि मॉनिटर करणं की त्यांच्या स्क्रीन युजेज कधी जास्त असतं, म्हणजे संध्याकाळी असते का, सकाळी असते का. तर जेव्हा स्क्रीन युजेस त्यांचे जास्त असतात तेव्हा त्यांना ते स्क्रीनपासून लांब करून काहीतरी ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करणं, त्यावेळेला त्यांना दुसरीकडे वळवणं. हो, येस, त्यांना डिस्ट्रॅक्ट करणं. आणि त्यांना जेव्हा ते चांगले वागणुकीकडे करतात, चांगले व्यवहार करतात, तेव्हा त्यांना एनकरेज करणं, त्याला आपण पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणतोय. म्हणजे त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. हो हो. पण जेव्हा खूप बिहेवियर इश्यूज वाटतं, म्हणजे वागण्यामध्ये त्यांचे खूप राग होतोय, चिडचिडेपणा होतोय, हट्टीपणा होतोय, ते ऐकतच नाही, शाळेत जात नाही, उलट उत्तरे येतं, जेव्हा हे वागण्यामध्ये त्यांचे बिहेवियर चेंजेस असतात तेव्हा त्याची ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं असतं. तर तेव्हा डॉक्टरांना भेटणं, ट्रीटमेंट घेणं ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे कुठच्याही प्रकारे मुलं हिंसक होणार नाहीत ना, हे सुद्धा पाहणं आवश्यक ठरतं. हो, कारण आम्ही बघितलं आहे की जेव्हा स्क्रीन काढतात ना आम्ही, तर मुलं अक्षरशः टीव्ही फोडतात, फोन फेकतात, आई वडिलांना मारतात, तर असं खूप गंभीरपणे त्यांच्या व्यवहारामध्ये चेंजेस येतं. तर असं काही जर त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये चेंजेस आली की परत डॉक्टरकडे जाणं, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेणं ते खूप गरजेचं असतं. प्रेक्षागाला तुम्ही इथे आलात आणि स्क्रीनची जी समस्या आहे खरं तर खूप मोठा प्रश्न आहे आणि ह्याची अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या आसपास दिसत असतात. तर त्या संदर्भात मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या आणि अखेरच्या भागात मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.